स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला की आपल्या हिंदू धर्मपरंपरेत सण उत्सवांची आणि व्रतांची रेलचेल सुरू होते. पण या सर्व व्रतांमध्ये एका आईसाठी सर्वात महत्त्वाचं आणि तिच्या काळजाच्या जवळ असणारं व्रत कोणतं माहीत आहे? ते म्हणजे जिवंतिका व्रत. म्हणजेच आपण ज्याला जिवंतीची पूजा म्हणतो. आपल्या मुलाबाळांना उदंड आयुष्य मिळावं, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये आणि त्यांचं आरोग्य छान, चांगलं, सदृढ राहावं म्हणून प्रत्येक माता हे व्रत अतिशय श्रद्धेने करतात. परंतु हे व्रत करत असताना नकळत अशा चुका आपल्याकडून होतात की ज्यामुळे आपल्याला ह्या व्रताचे पूर्ण फळ भेटत नाही. नमो जीवंतिके देवी त्वं बालानां च रक्षिणी आयुष्यं वर्धे बालांनां दुःखशोकं निवारे. नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा अतिशय पवित्र मानला जातो. कारण या दिवशी मुलांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी जिवंतिका व्रत म्हणजेच जिवतीची पूजा केली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही विशेष नियम, जे नियम पाळल्यानंतरच हे व्रत पूर्णत्वास जाईल, त्याचप्रमाणे या व्रताचे महत्त्व आणि हे व्रत कोणी सुरू केलं, कधीपासून करावे, कसे करावे, त्याची फलश्रुती काय, हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीचा आणि महत्त्वाचा देखील असणार आहे. त्यासाठीच ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत आमच्यासोबतच राहा. आणि हो, आम्ही या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेत आहोत. त्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. हे जिवंतिका व्रत प्रामुख्याने आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षितेसाठी हे व्रत करते. प्रत्येक घरोघरी हे व्रत केले जाते, अगदी मनोभावे केले जाते. श्रावणातल्या शुक्रवारी प्रत्येक आई आपल्या मुलाला औक्षण करते. या जिवती माताच्या व्रताने घरामध्ये सुख समृद्धीबरोबरच जिवती माता मुलांचे आजारपण, दृष्ट आणि वाईट शक्तीपासून रक्षण करते. हे व्रत प्रथम कोणी सुरू केले हे आपण थोडक्यात पाहूया. पुराणातील कथेनुसार हे व्रत एका गरीब ब्राह्मणाच्या कन्येने तिच्या मुलाच्या रक्षणासाठी सुरू केले होते. थोडक्यात एक गरीब ब्राह्मण कन्या होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमंत स्त्रीचे मुले जन्माला आल्यावर काही दिवसातच दगावत असत. एके दिवशी त्या श्रीमंत स्त्रीच्या घरी मुलगा झाला, परंतु तोही शांत झाला. घाबरलेल्या श्रीमंत स्त्रीने ब्राह्मण कन्येची मदत मागितली. त्या ब्राह्मण कन्येने मनात जिवती मातेचे स्मरण केले आणि तिच्या पाठीवरून हात ठेवला. जिवती मातेच्या कृपेने तो मृत बालक पुन्हा जिवंत झाला. तेव्हापासूनच जिवंतिका देवी ही बालकांची रक्षक देवतेच्या रूपात पूजली जाऊ लागली. पुढे या ब्राह्मण कन्येनेच श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करण्याची प्रथा सुरू केली, जी आजतागायत प्रत्येक माता मोठ्या श्रद्धेने पाळतात. जिवतीची पूजा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील सर्व शुक्रवारी केले जाते. जिवंतिका व्रत हे नेहमी श्रावण महिन्यातील शुक्रवारी केले जाते. 2026 हे व्रत एकूण 4 शुक्रवार केले जाईल. पहिला शुक्रवार 14 ऑगस्ट, दुसरा शुक्रवार 21 ऑगस्ट आणि तिसरा शुक्रवार 28 ऑगस्ट, चौथा शुक्रवार
शेवटचा 4 सप्टेंबर. एकूण ह्या श्रावणामध्ये 4 शुक्रवार पडतात. मित्रांनो, श्रावण महिना 13 ऑगस्टला सुरू होत असल्यामुळे लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 14 ऑगस्टला पहिला श्रावण शुक्रवार येत आहे. त्यामुळे गोंधळात न पडता 14 ऑगस्ट 2026 या शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारपासूनच ज्योतीची पूजा आणि कथा वाचन सुरू करावे. आता आपण हे व्रत कोण कोण करू शकतो? हे व्रत विवाहित स्त्रिया म्हणजे माता. हे व्रत प्रामुख्याने ज्या स्त्रियांना मुले संतती आहेत अशा मातांनी आवर्जून करावे. नवविवाहित स्त्रियांनी देखील आपल्या भावी संततीच्या कल्याणासाठी नवविवाहित स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात. आता हे व्रत कशासाठी आणि का करावे? जिवंतिका ही माता ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी मानली जाते. आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे सर्व संकटापासून रक्षण व्हावे यासाठी सर्व आई आपल्या संततीसाठी हे व्रत करतात. त्याचबरोबर कुटुंबाच्या कल्याणासाठी घरात सुख, समृद्धी आणि मुलांची प्रगती व्हावी म्हणून या दिवशी जिवंती देवी सोबतच कुलदेवी आणि लक्ष्मी मातेचीही पूजा केली जाते. आता हे व्रत आणि पूजा कशी करावी ते थोडक्यात आपण पाहूया. पद्धत जाणून घेऊया. ज्योतीचा कागद म्हणजे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रवारी देवघराजवळ भिंतीवरच ज्योतीचा कागद चित्र लावावे. हे चित्र तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल. चित्राला प्रथम गंध, हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. घरातील बालकृष्णाच्या मूर्तीला किंवा महादेवाच्या पिंडीला अभिषेक करावा. आघाडा, दुर्वा आणि फुलांची माळ ज्योती मातेला अर्पण करावी. कापसाचे 21 मण्यांचे गेज वस्त्र ज्योतीच्या चित्राला आणि कुबेराला घालावे. देवीला दूध, साखर आणि चणे फुटाण्याचा नैवेद्य देखील दाखवावा. या दिवशी मुख्य स्वयंपाकात काही ठिकाणी पुरण बनवले जाते. पुरणाचे दिवे लावून ज्योती माता आणि लक्ष्मी माता यांची आरती करावी. पूजा संपन्न झाल्यावर घरातील लहान मुलांना पाठावर बसवून त्यांचे हळद कुंकू लावून औक्षण करावे आणि त्यांना दूध साखरेचा प्रसाद द्यावा. परंतु ह्या व्रतासाठी काही नियम पाळणे खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. या नियमाशिवाय हे व्रत अपूर्ण राहतं. व्रताचे कडक नियम हे नियम पाळणे अत्यंत गरजेचं मानलं जातं. नियम नंबर 1. या दिवशी महिलांनी हिरवे कपडे घालणे किंवा हिरव्या बांगड्या भरणे त्या दिवशी टाळावे. नियम नंबर 2. शुक्रवारी कारल्याच्या भाजीचे सेवन अजिबात करू नये आणि कारल्याच्या खालून देखील जाऊ नये. नंबर 3. घरामध्ये तांदूळ धुतलेले पाणी पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. नियम 4. या दिवशी कढईत काहीही तळू नये किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये अशी जुनी परंपरा आहे. प्रसाद खाऊनच व्रत पूर्ण केले जावे. उपाय नंबर 5. व्रताच्या काळात मनात कोणाबद्दलही वाईट विचार न आणता पूर्ण सात्विकता आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. हे व्रत प्रत्येक आईने हे सर्व नियमांचे पालन करून श्रद्धापूर्वक हे व्रत पूर्ण केल्याने संतानाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जीवनात सुख समृद्धी लाभते. तसेच वंशवृद्धी होऊन मुलांवरील सर्व संकटे टळतात. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. हे व्रत प्रामुख्याने मुलाबाळांच्या आरोग्य, सुरक्षा आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते. अकाली मृत्यू आणि संकटापासून बचाव होतो. श्रावणी शुक्रवारी ज्योतीची कहाणी वाचल्याने व पूजा केल्याने मुलांवर येणारी अनपेक्षित संकटे, आजारपण आणि अपघाती भय टळते. कुटुंबात सुख समृद्धी वाढते.
ज्या घरात माता अत्यंत श्रद्धेने जिवंतिका देवीची पूजा करतात त्या घरात मुलांचे यश, बुद्धी आणि ऐश्वर वाढते. चित्रांमध्ये मधील प्रल्हादाचे रक्षण करणारे भगवान नरसिंह मुलांचे सर्व प्रकारच्या आसुरी शक्ती आणि नकारात्मकतेपासून रक्षण करतात. कालिया नागाचा पराभव करणाऱ्या कृष्णाचे चित्र मुलांमध्ये साहस, निर्भयता आणि शौर्य निर्माण करते. जरा जिवंतिका मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या या यक्षिणी देवता मुलांचे बालपणीच्या आजारापासून रक्षण करतात. तसेच बुध आणि बृहस्पती हे दोन्ही ग्रह बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. यांच्या पूजनामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते, त्यांना शिक्षणात यश मिळते. श्री जिवंतिकाये नमः. तर मैत्रिणींनो, श्रावणातील या पवित्र जिवंतिका व्रताचे नियम आणि पूजेची अगदी सोपी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी हे व्रत नक्की करा आणि मनोभावे श्रद्धेने करा. तुम्ही हे व्रत पूर्ण श्रद्धेने केलं तर नक्कीच तुम्हाला याचे अतिशय छान आणि सकारात्मक अनुभव येतील. जिवंती माऊली तुमच्या मुलांचे रक्षण करो, हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जिवंतिका मातेची कथेद्वारे. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.